आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा वसई विरार महापालिका हद्दीत विकास कामांना फटका बसला आहे। महापौर अजू पाटील यांनी याची कबुली दिली आहे। युद्धामुळे इंधनची अनियमितता, गॅस सिलेंडर, व्यावसायिक गॅस सिलेंडरची अनियमितता झाल्यानं अनेक छोटे मोठे व्यवसाय बंद पडले आहेत। बाहेर गावावरून आलेले कामगारांना घरगुती गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं ते गावी परतत आहेत। सध्या पावसाळ्यापूर्वीची शहरात कामे सुरू आहेत, पण डांबरचे दर वाढल्यानं ठेकेदार हतबल झाले आहेत। त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच्या विकास कामांना मोठा फटका बसला असल्याचेही महापौर अजू पाटील यांनी सांगितले आहे। बरेचसे जे कामासाठी लागणारं जे मटेरियल आहे, महापालिका म्हणा किंवा अन्य गोष्टीसाठी, उदाहरणार्थ डांबर आहे, डांबर महाग झालेलं आहे, त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टरना सप्लायमध्ये प्रॉब्लेम झालेले आहेत। काही सिमेंटचे आयटम आहेत त्याला फटका बसलेला आहे, त्याच्यामध्ये काम स्लो झालेलं आहे किंवा किमती वाढलेल्या आहेत, त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरला देखील अडचणी निर्माण झालेल्या आहेत। आमचा प्रयत्न आहे लवकरात लवकर जी डांबराची कामं आहेत, पॅचवर्क आहेत किंवा नवीन रस्ते करायचे आहेत, तर ह्यासाठी पाठपुरावा चालू आहे त्याच्यामध्ये, परंतु अडचणी फार मोठ्या झालेल्या आहेत पावसाळ्याच्या आधी कामं करण्यासाठी। डांबराचं असं आहे का त्याच्यातनं जे काय रॉ मटेरियल येतं त्याचाच इफेक्ट झाल्यामुळे जवळपास किमती 23 ते 24 हजार वाढल्यात। या आठवड्यात 14,000 रुपये वाढले, त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरला देखील ते खर्चिक वाटायला लागलेलं आहे। त्यामुळे बरीचशी कामं स्लो झालेली आहेत। नवीन कामाला पुढे येत नाहीत कॉन्ट्रॅक्टर, कारण त्यांना देखील भीती वाटते का युद्ध अजून किती लांबेल आणि काय फरक होईल। त्यानंतर गॅस सिलेंडरचा म्हणा किंवा इंधनामुळे देखील बराचसा इफेक्ट झालेला आहे। त्यामुळे बरेचसे कामं ही पालिकेमध्ये किंवा सर्वसामान्यांचे निगडित विषय आहेत ती स्लो झालेली आहेत। बघा, खरं म्हणजे पावसाळा आलेला आहे, तर पावसाळ्याच्या अनुषंगाने झाडं छाटणी आहे, गटाराची चेंबर साफ करून घेणं आहे, नाले साफ करून घेणं आहे। नाल्या आणि गटारामध्ये काही ठिकाणी कचरा वाहून येतो आणि तो कुठे समुद्राला जातो किंवा कुठे अडचण निर्माण करतो, तर जिकडून उचलू शकतो तिकडे जाळ्या लावणं आहे। इलेक्ट्रिक विभागाचे जे आहेत पावसाळ्याच्या आधी काही कामं करून घेणं आहेत, पाणी पुरवठ्याची काही कामं आहेत ती पावसाळ्याच्या आधी करून घेणं आहे। तर ह्याचा आमचा पाठपुरावा चालू आहे का जेणेकरून पावसाळ्यामध्ये कुठच्याही मोठ्या अडचणी येऊ नये, म्हणून आतापासूनच आमचा प्रयत्न आहे का ती कामं करणं गरजेची आहेत आणि ती केली जात आहेत। जसं रोडला पॅचवर्क करणं गरजेचं आहे, कुठे सील करणं गरजेचं आहे, कुठे रोडची उंची वाढवणं गरजेचं आहे। या ज्या आहेत फुटपाथवरचे जे टाईल्स आहेत किंवा चेंबर्स आहेत, त्याची झाकणं आहेत ती देखील मजबूत करणं, पक्की करणं हे गरजेचं आहे। त्याच्यानंतर इलेक्ट्रिकचे DP बॉक्स वगैरे जे आहेत का जिकडे पावसाळ्यामध्ये अपघात होऊ शकतो, तर आतापासून जर पाठपुरावा केला तर त्याच्यामध्ये कुठेतरी सुधारणा होईल। महावितरणच्या मागे लागून जे DP खाली आहेत लो लाईन एरियामध्ये तिकडे पाणी साठतं, तर त्याची उंची कशी वाढवता येईल, अंडरग्राऊंड केबल कशी करता येईल, ओव्हरहेड आहेत आणि त्या वायरी झुलत आहेत तर त्याच्यात देखील मागे लागलेले आहेत का बाबा त्या टाईट करून घ्या किंवा त्याच्यावरची झाडं असतील तर ती कापून घ्या। अशी विविध पावसाळ्याच्या वेळी जे काही त्रास देणाऱ्या गोष्टी आहेत, अपघात होणाऱ्या गोष्टी आहेत, त्या आतापासूनच आम्ही मागे लागलेले आहेत, जेणेकरून भर पावसामध्ये आपल्याला समस्या निर्माण होणार नाही।